स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करत असतो आणि या दिवशी घरोघरी विराजमान झालेले गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांचं विसर्जन केलं जातं. गणपती बाप्पांना निरोप दिला जातो. या गणेश उत्सवामध्ये 10 दिवस जे आहेत तर या 10 दिवसामध्ये गणेश तत्व हे 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतात. यामुळेच या काळामध्ये केलेली सेवा आणि उपाय हे खूप प्रभावी ठरतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर मुलांसाठी आईने गणपतीला अर्पण केली तर मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे दूर होतील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल आणि मुलांची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो प्रत्येकाला करता येणार आहे, कारण हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये करायचा आहे. जरी तुमच्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन हे झालेलं असेल किंवा झालेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. तुमच्या घरामध्ये जरी गणपती बाप्पा बसवत नसतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. जरी तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. तर गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत. गणपती बाप्पा हे सर्व देवी देवतांमध्ये हुशार देवता मानली जाते. म्हणून मुलांची प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांचे सर्व दोष, अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न, मेहनतसुद्धा करत असतात. परंतु आपण कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले, मुलांनीसुद्धा कितीही प्रयत्न केले तरी मुलांना म्हणावं असं यश हे मिळत नाही. मुलांची प्रगती ही होत नाही. कुठेतरी त्यांची प्रगती ही थांबली जाते. कधी मुलं हे भरपूर सारा अभ्यास करत असतात, परंतु जो केलेला अभ्यास आहे तो ऐनवेळेस पेपरच्या त्यांच्या लक्षात राहत नाही. त्याचबरोबर भरपूर मुलं शिकलेली असतात, परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नाही. तर अशा ह्या मुलांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर मुलांवर वारंवार संकट येत आहे, मुलं वारंवार आजारी पडत आहे. बऱ्याच वेळा मुलांना नजरदोष देखील लागला जातो. हा नजरदोष बाहेरच्यांचा असतो. त्याचबरोबर कधीकधी आपल्या घरातल्यांचा देखील मुलांना नजरदोष लागला जातो आणि हा नजरदोष दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये करायचा आहे. आता पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत तर ते आता आपण पाहू. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अख्खी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला धने भरायचे आहेत. तर ती खोबऱ्याची वाटी भरून आपल्याला त्यामध्ये जे मसाल्यामध्ये धने वापरतो पहा आपण, ते पूर्ण धने आपल्याला भरायचे आहेत. यानंतर या धनावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्हाला हिरवे मूग एक वाटीभर घ्यायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या यथाशक्तीनुसार स्टीलची वाटी भरून धने जरी तुम्ही घेतले, ती वाटी तुम्ही दान म्हणून सुद्धा करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 21 दुर्वांची जोडी देखील सोबत घ्यायची आहे. ज्या दुर्वांना 3 दल असतात किंवा 5 दल असतात अशा दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर पहा, आपल्याला
एक खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये धने घ्यायचे आहेत, एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि मूग, हिरवे मूग आपल्याला एक वाटीभर घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर 21 दुर्वांची जोडी आपल्याला सोबत घ्यायची आहे। त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे। आता या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर ते घाला, नसेल तर तेल घातलं तरी चालेल। आणि हा दिवा आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत। आता पहा, जे हिरवे मूग तुम्ही सोबत घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला बाप्पांच्या डोक्याला लावायचे आहेत आणि नंतर चरणापाशी ठेवायचे आहे। त्यानंतर जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेऊन गेला आहात त्यामध्ये धने आणि एक गुळाचा खडा, तर ती वाटी देखील तुम्हाला बाप्पांच्या कपाळावरती लावायची आहे आणि नंतर चरणाशी अर्पण करायचे आहे। त्यानंतर दुर्वा ज्या आहेत तर त्या त्यांच्या कपाळावरती लावून त्यांच्या हातामध्ये अर्पण करायच्या आहेत। दुर्वा ह्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू नका, कारण दुर्वा ह्या अमृता समान मानल्या जातात। गणपती बाप्पांनी दुर्वा ह्या ग्रहण केल्या होत्या, म्हणून दुर्वा ह्या गणपती बाप्पांच्या हातामध्ये किंवा मस्तकावरती ठेवायच्या आहेत, परंतु चरणी अर्पण करायच्या नाही। जर तुमची मुलं तुमच्या जवळ असतील तर तुम्ही मुलांना सोबत घेऊन जा, ह्या सर्व वस्तू मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करा। मुलं जर छोटी असतील तर तुम्ही स्वतः जरी अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल। आता पहा, तुम्हाला तिथेच बसून गणपती अथर्वशीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा देखील म्हणू शकता। त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांचे सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होण्यासाठी, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं यासाठी, मुलांच्या मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। अशा पद्धतीने मनपूर्वक नमस्कार करायचा आहे आणि ह्या वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून तुम्हाला घरी यायचं आहे। जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुमच्या जे आई वडील आहेत तर ते आई वडील मुलांसाठी हा उपाय करू शकतात। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मुलांसाठी तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करायचा आहे। तर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल, म्हणजेच तुमच्या घराजवळ मंदिर नाही, तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही, तर मग तुम्ही हा उपाय न केला तरी सुद्धा चालेल। तुमच्यासाठी मी दुसरा उपाय सांगते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कच्चा लांब सुताचा जो धागा आहे तर तो घ्यायचा आहे। कच्च्या सुताचा धागा हा घ्यायचा आहे। ह्या धाग्याला तुम्हाला 7 गाठी बांधायच्या आहेत। धाग्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा धागा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे। हा धागा तिथे अर्पण करून गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडून मनभावे मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला गणपती बाप्पांसाठी 3 वेळा गणपती अथर्वशीर्षांचं पठण करायचं आहे। धागा गणपती बाप्पांपासून उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील मुलं जे आहेत तर त्या मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला नेहमी ठेवायचा आहे। असा हा धागा जर मुलांसोबत असेल तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी ह्या दूर होऊन जातील। तर असा हा एक उपाय देखील तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत हे प्रभावी उपाय हे करायचे आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।